करून घेऊ. ठीक आहे. आज करा. तुमचा आता दुसरा युनिट या ठिकाणी सुरू करणार आहोत आपण आज. तर दुसरा युनिट सुरू करूया. एक मिनिट मी पीपीटी शेअर करतो. फर्स्ट इयर नाही का? स्टेट झालं ॲडमिनिस्ट्रेटर. संघीय कायदे मंडळ हा तुमचा दुसऱ्या युनिटचं एक हे आहे. संघीय कायदे मंडळ म्हणजेच त्याला आपण संसद म्हणतो ते. बरोबर आहे. संघीय कायदे मंडळ म्हणजे संसदेमध्ये काय काय येतं कोणाला माहित आहे? कोणी सांगू शकते का? संसदेमध्ये कशाचा समावेश होतो? पहा, नाही माहित आहे. संघीय कायदे मंडळामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये संघीय कायदे मंडळ असेल अशी तरतूद केलेली आहे. त्याला संसद म्हणून संबोधला जाईल याची तरतूद भारतीय संविधानाच्या कलम 79 ते 122 या कलमामध्ये केलेली आहे. या संसदेमध्ये हा चार्ट दिसत आहे सर्वांना? हो सर. तर या संसदेमध्ये अशा पद्धतीची हे जे आहे हे राहते की संसदेच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपती असतो. राष्ट्रपती माहित आहे तुम्हाला? हो. कोण आहे राष्ट्रपती आता? राष्ट्रपती कोण आहे आपल्या भारताचे? कोणालाच नाही माहित का रे राष्ट्रपती? कठीणच काम आहे राजे तुमचं सर्वांचं. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, कमीत कमी ज्या देशात राहतो त्याचं, ज्या राज्यात राहतो त्याचं तर माहीत असायला पाहिजे. आपली मूलभूत आवश्यकता आहे ती. बरं, पंतप्रधान कोण आहे माहित आहे का? पंतप्रधान कोण आहे माहित आहे का? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे माहित आहे तुला. राष्ट्रपती आहे रामनाथ कोविंद. कोण आहे? श्री रामनाथ कोविंद हे आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत. ठीक आहे. संसदेचा किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख या नात्याने राष्ट्रपती असतो, संसदेचा प्रमुख. आता बघा, हे जे आहे हा राष्ट्रपती इथे, त्या राष्ट्रपतीपासून खाली यारोवाला हा जो आहे हा अरे आपलं हे म्यूट करा, तुमची आवाज नका येऊ दे मला. म्हणजे राष्ट्रपतीच्या नंतर केंद्र सरकार, राज्य सरकार. बरोबर आहे.
आता हे झाली संसद. इथे इथे संसद, राष्ट्रपती म्हणजे संसद. तिथून खाली आलो आपण इकडे केंद्र सरकार, इकडे प्रत्येक राज्याचं राज्य सरकार. बरोबर आहे. मग आता आपण वन बाय वन पाहू. पहिले तुम्ही ही रचना समजून घ्या, कारण ज्याला भारताचा राष्ट्रपती माहीत नाही म्हणजे कठीणच काम आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे, आणि ते पण आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी. बरोबर आहे. तर संसद, राष्ट्रपती, राष्ट्रपतीपासून आपण गेलो केंद्र सरकार. बरोबर आहे. केंद्र सरकारमध्ये आणि इकडे राज्य सरकार. आता या केंद्र सरकारला जर आपण खाली पाहिलं, त्याच्यापासून खाली गेलो केंद्र सरकारमध्ये म्हणजे नेमकं काय येते. केंद्र सरकारमध्ये काय येते, संसद येते. तसंच केंद्र सरकारचा प्रमुख म्हणून पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ असते. तसंच केंद्र सरकारची जी आहे न्यायमंडळ, म्हणजे संसद, पंतप्रधान व मंत्रिमंडळ आणि न्यायमंडळ. हे जे रचना आहे, या रचनेनंतर केंद्र सरकारमध्ये ह्या ह्या 3 घटकांचा समावेश होतो. त्याच्यानंतर संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभेचा समावेश होतो. तसं इकडे राज्याचा जर विचार केला आपण, राज्य सरकार म्हणजे राज्यपाल येतो, केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रपती असते, राज्य सरकार म्हणजे राज्यपाल असते. राज्य सरकारचं विधानसभा, आपले विधान परिषद आणि विधानसभा. विधान परिषद याच्यामध्ये काय असते, विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ असते. इकडे काय असते, राज्यसभा आणि लोकसभेमध्ये काय असते, इथून जर आपण एरो काढला तर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ इथे आपण वरच दिलं आहे केंद्र सरकारमध्ये. आणि म्हणून पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे केंद्र सरकारमध्ये येतं, राज्य सरकारमध्ये विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्य सरकारची अंगी करतात. आता आपण काय पाहतो, संसद पाहतो, केंद्र सरकार, संघीय कायदेमंडळ. म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार, संघीय कायदेमंडळामध्ये केंद्र सरकार, केंद्र सरकार नंतर संसद, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ. त्याच्यामध्ये संसदेचा जर भाग विचार केला आपण तर राज्यसभा आणि लोकसभा, संसदेचे 2 वरिष्ठ सभागृह. मग ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात. आता तुम्हाला याच्यामधली कोणती बाब महत्वाची आहे की तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे, की ह्या गोष्टी आपल्याला समजलं पाहिजे. हा चार्ट मी त्याच्यासाठीच बनवला की तुम्हाला जो काही भाग असतो, जी काही रचना असते, ती रचना तुम्हाला समजली पाहिजे. आता राष्ट्रपती, केंद्र सरकार, संसद, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ, राज्यसभा आणि लोकसभा ही झाली याची रचना. मग या रचनेनुसार आपण आता पाहणार आहोत. आपण आज संसदेचा भाग जो असतो, संघीय कायदेमंडळ म्हणजे संसद, हे संसद आपण या ठिकाणी अभ्यासू. आता संसदेमध्ये या संसदेचे हे 2 भाग पडतात, राज्यसभा आणि लोकसभा. लोकसभा, राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे. आता आपण सुरुवातीला संसदेचा अभ्यास करत आहोत, म्हणजे आपण लोकसभा आणि राज्यसभेचा अभ्यास करत आहोत. आपण आज लोकसभेचा अभ्यास पाहू. तर लोकसभेचं जे आहे, भारतीय राज्यघटनेच्या 81व्या कलमामध्ये लोकसभेची सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे आणि लोकसभेमध्ये गुप्त मतदान पद्धतीने मतदान व्हावं आणि त्यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी लोकसभा असली पाहिजे, या अशा मताने त्या ठिकाणी लोकसभेची निर्मिती करण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये किती सदस्य असले पाहिजे, लोकसभेची एकंदरीत जी रचना आहे ते रचना आपण पाहू. तर सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या 81व्या कलमामध्ये एक लोकसभेची सदस्य संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे. साधारणतः लोकसभेमध्ये किती सदस्य असतात, कोणाला माहित आहे? लोकसभेमध्ये किती सदस्य असतात? 7.
किती असतात? बोला ना, हे माईक ऑन केलं ना कोण? निशा पावडे. तर लोकसभेमध्ये 552 लोक असतात. किती असतात सदस्य लोकसभेत? 552. 552. हा, आता हे 552 लोक कसे असतात? वेळोवेळी सुरुवातीला ही लोकसंख्या 500 होती, त्याच्यानंतर 520 झाली, मग 525 झाली. 14व्या घटना 7व्या घटना दुरुस्तीने 520 करण्यात आली होती. पहिली लोकसंख्या सुरुवातीला 500 एवढीच लोकसंख्या होती. त्याच्यानंतर मग 7वी घटना दुरुस्ती झाली, 520 लोकसंख्या केली. त्याच्यानंतर 14व्या घटना दुरुस्ती 525 केली. परंतु आजच्या काळामध्ये एकंदरीत 552 लोकसंख्या ही असते. ठीक आहे. आता ही 552 लोकसंख्या कशी असते? कुठून कुठून घेतले जातात हे 552 लोक? हा? कुठून कुठून घेतले जातात? पहा, या 552 पैकी 530 जे लोक आहेत ते राज्यातील वेगवेगळ्या राज्यातल्या मतदारसंघातून निवडून आलेले प्रतिनिधी असतात. जसे तुम्ही खासदार निवडून देता, बरोबर आहे. आपल्या क्षेत्राचे खासदार कोण आहेत? हम्म? चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार कोण माहित आहे? काही माहित आहे का? अरे कसं रे, तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहे, BA ला शिकणारे विद्यार्थी आहात. तुम्हाला तुमच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहे माहित नाही, भारताचे राष्ट्रपती कोण आहे हे माहित नाही. कसं रे? तुमच्या जवळच राहणारा खासदार आहे तुमचा, हा? बाळूभाऊ धानोरकर निवडून आले, तुम्हाला माहित आहे? हो. मग बाळूभाऊ धानोरकर हे तुमचे खासदार आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो की लोकसभेमध्ये 552 सदस्य असतात, त्या 552 सदस्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यातील मतदारसंघातून एकूण 530 लोक हे निवडून येतात. आणि 530 नंतर 20 लोक हे जे असतात हे केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून येतात. केंद्रशासित प्रदेश कोणते कोणते आहे? केंद्रशासित प्रदेश एक दोन सांगू शकते का कोणी? केंद्रशासित प्रदेशांची नावं माहित आहे का तुम्हाला? हे काही माहित नाही. ते माईक ऑफ करा. ते माईक ऑफ करा. अस्मिता ताजने, सोनू पावडे, माईक ऑफ करा जर तुम्हाला बोलायचं नसेल तर. तुमच्या घरचे आवाज येत आहे ऐकायला, जे विचारत आहे त्याचे आवाज नाही येत मला. केंद्रशासित प्रदेश दिल्ली, पांडिचेरी, सांगू शकते का आणखी कोणी? गोवा, दीव दमण, असे केंद्रशासित प्रदेश आहेत. या केंद्रशासित प्रदेशामधून 20 लोक किंवा 20 प्रतिनिधी निवडून येतात. मग 530 प्रतिनिधी हे संपूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यातून मतदारसंघातून निवडून आलेले प्रतिनिधी असतात 530.
20 प्रतिनिधी हे केंद्रशासित प्रदेशातून निवडून आलेले असतात, केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या मतदारसंघातून. हे झाले 530 आणि 20 झाले 550. आणि 2 प्रतिनिधी हे कोणते येतात? अँग्लो इंडियन लोकांमधून जर कोणी निवडून आलेलं नसेल तर त्या लोकांना दोन सदस्यांना प्रतिनिधित्व दिलं जाते. आता मला सांगा, अँग्लो इंडियन म्हणजे काय? हॅलो, कोणाला माहित आहे अँग्लो इंडियन म्हणजे कोणते कोणते सदस्य? तर कोण सांगू शकते अँग्लो इंडियन कोणाला म्हणतात? हा, कोणीच नाही का? अँग्लो इंडियन कोणाला म्हणतात? नाही सांगू शकत? अँग्लो इंडियन म्हणजे ज्या व्यक्तीचा आई किंवा वडील हे बाहेरच्या देशातील असेल आणि ते भारतामध्ये वास्तव्याला असतील तर त्यांच्यापासून जन्माला आलेलं अपत्य त्याला अँग्लो इंडियन म्हणतात. बरोबर आहे. उदाहरणार्थ राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यापासून जन्माला आलेलं अपत्य म्हणजे कोण? राहुल गांधी. तर राहुल गांधी हे अँग्लो इंडियन आहेत. आलं का लक्षात? म्हणजेच आई वडिलांपैकी एक व्यक्ती हा बाहेरच्या देशातील असला पाहिजे आणि ते भारतामध्ये वास्तव्याला असले पाहिजे, त्याला अँग्लो इंडियन, त्यांच्यापासून जन्माला आलेल्या अपत्याला, मुलीला अँग्लो इंडियन असे म्हणतात. मग असे लोक जर याच्यामध्ये निवडून आलेले नसतील, या 520 लोकांमध्ये, तर त्यांच्यातील 2 लोकांची नामनिर्देशन हे राष्ट्रपती लोकसभेमध्ये करत असतात. आलं का लक्षात? म्हणून लोकसभेची जी काही सदस्य संख्या असेल ती सदस्य संख्या 552 एवढी होते. 530 हे संपूर्ण देशातील वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेले, तसेच 20 हे केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेले, असे झाले 550. आणि 2 हे अँग्लो इंडियन, असे झाले 552. तर 552 लोकांचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व असते. 552 लोक हे आपल्या संपूर्ण भारतासाठी शासन कारभार करतात, संपूर्ण भारतासाठी कामकाज पाहतात, शासन कारभार करतात. आणि म्हणून संपूर्ण भारतासाठी कामकाज करणारं व प्रशासन यंत्रणा चालवणारं जनता हे 552 130 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. म्हणून लोकसभेमध्ये 552 सदस्य असतात. त्या 552 सदस्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला वयाची 18 वर्ष म्हणजे नागरिकांसाठीचं जे आहे तरतूद, की वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. जो व्यक्ती 18 वर्ष पूर्ण करतो तो व्यक्ती प्रौढ नागरिक म्हणून गणला जातो आणि त्याला मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. आता या लोकसभेमध्ये सदस्य होण्यासाठी काय पात्रता आहे? जसे हे आमदार, खासदार म्हणून निवडणूक लढतात, तर खासदार म्हणून उभं राहण्यासाठी
त्या निवडणुकीला उभं राहण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी काय पात्रता आवश्यक असतात, कारण त्या पात्रतेशिवाय तो निवडणुकीला उभा राहू शकत नाही. मग काय पात्रता असली पाहिजे त्या खासदारासाठी? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 84 ते 102 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी पुढील प्रमाणे काही पात्रता सांगितल्या गेल्या आहेत. काही पात्रता अशा सांगितल्या आहेत, तर त्या पात्रता म्हणजे काय? आता तुम्ही नाही का प्रत्येकाची एक एक जे असते पात्रता, ते पात्रता पाठ करून ठेवा प्रत्येकाला. मग तुम्ही पुढे मुख्यमंत्री तिकडे हे अभ्यासणार, तर त्या सेम पात्रता आहे, फक्त वयोमर्यादा थोडी चेंज झालेली दिसेल, बाकी पात्रता सारख्याच राहतात. तर पहा, आपण पात्रता पाहू. तुम्ही एका व्यक्तीच्या पात्रता जरी पाठ केल्या तरी तुम्हाला साधारणतः पूर्ण बराचसा फायदा होईल. म्हणून पात्रता अभ्यासत असताना आता आपण सुरुवातीला लोकसभेच्या सदस्याच्या पात्रता पाहत आहोत. तर पहिली पात्रता आहे की तो भारताचा नागरिक असला पाहिजे. बाहेरच्या देशातल्या व्यक्तीला आपल्या देशाच्या निवडणुकांमध्ये उभं राहता येत नाही. तो आपल्या देशाचा नागरिक असला पाहिजे. मग तो बाहेरच्या देशातून का आलेला असेल, परंतु जी नागरिकत्वाची जी काय मर्यादा आहे, नागरिकत्वाचे जे निकष आहेत, ते निकष पूर्ण करून तो आपल्या देशाचा पक्का नागरिक बनला असलेला पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिली जी अट आहे की तो भारताचा नागरिक असला पाहिजे. जो नागरिक नसेल तर त्याला निवडणुकीला उभं राहता येणार नाही, तो लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहू शकत नाही. दुसरी अट काय? निवडणुकीला उभं राहण्यासाठी त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झाली असली पाहिजे. वयाची 25 वर्ष जर पूर्ण करणारा व्यक्ती असेल तर तो त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहू शकतो. वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही मतदान करू शकता, परंतु जर लोकसभेला उभं राहायचं असेल तर तुम्ही 18व्या वर्षी उभं राहू शकत नाही. त्याच्यासाठी तुमच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे. म्हणून पहिलं पात्रता आहे तो भारताचा नागरिक असला पाहिजे. दुसरी पात्रता, तो त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे. तिसरी पात्रता अशी आहे की संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. संसदेने वेळोवेळी जे काही नागरिकत्वासंबंधीचे जे कायदे असेल ते कायदे केले असणार, जे काही अटी घातलेल्या असणार त्या अटी त्यानं पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. जे वेळोवेळी संसदेने केलेल्या अटी आहेत, कायदे आहेत, ते त्याने पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. दुसरं म्हणजे चौथी पात्रता म्हणजे त्याचे नाव देशातील कोणत्या तरी मतदार यादीत असलं पाहिजे. एखाद्या तरी देशातल्या राज्याच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे. मतदार यादीत जर त्याचं नाव नसेल तर तो उभा राहू शकत नाही. म्हणून मतदार यादीत त्याचं नाव असलं पाहिजे. त्याच्यानंतरचं पात्रता अशी आहे, तो संसदेने कायद्याद्वारे निश्चित केलेल्या अन्न पात्रता धारक असावा. संसदेनं जर काही पात्रता किंवा निकष ठरवले असेल तर ते निकष धारण करणारा तो व्यक्ती असला पाहिजे. त्याच्यानंतर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवणारा उमेदवार असेल तर तो त्याच जाती जमातीचा असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ SC राखीव जागा असेल तर तो राखीव मतदारसंघ राखीव हे असेल तर तो त्याच जमातीचा व्यक्ती असला पाहिजे. तो त्याच उमेदवार हा त्याच जातीचा असला पाहिजे. दुसऱ्या जातीचा उमेदवार हा त्या राखीव मतदारसंघामध्ये उभा राहू शकत नाही. आणि म्हणून हे जे निकष आहे पात्रतेचे, ह्या पात्रता ज्याच्या अंगी असेल तो व्यक्ती लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहू शकतो. कोणत्या कोणत्या पात्रता पाहिल्या आपण? तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याची वयाची 25 वर्ष पूर्ण असली पाहिजे. तिसरी, संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्यानं पूर्ण केल्या असल्या पाहिजे. चौथी म्हणजे त्याचे राज्याच्या किंवा देशाच्या कोणत्या तरी मतदार यादीत त्याचं नाव असलं पाहिजे. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेले कायदे त्यानं पात्रता त्यानं धारण केलेला असला पाहिजे. आणि शेवटची, तो राखीव मतदारसंघातून जर निवडणूक लढवणारा असेल तर तो त्याच जमातीचा उमेदवार असला पाहिजे. अशा पद्धतीची पात्रता ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सांगितल्या गेलेल्या आहेत, लोकसभा उमेदवारासाठी.
मग ज्याप्रमाणे काही पात्रता आहेत त्याप्रमाणेच काही अपात्रता सुद्धा ह्या सांगितल्या गेलेल्या आहेत. त्या अपात्रता आपण पाहू. पहिलं म्हणजे अपात्रता राखीव मत. कोणालाच राखीव मत देता येत नाही. जर कोणी राखीव मत द्यायचं असेल तर तो अपात्र व्यक्ती ठरवला जातो. दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 101 नुसार एकाच वेळी व्यक्तीला संसदेचे व घटक राज्याचे विधिमंडळाचं सदस्य होता येत नाही. जर कोणी आमदार असेल आणि खासदारही असेल तर तो दोनपैकी एक कोणतं तरी पद कायम ठेवू शकतो. एका पदाचा त्याला राजीनामा द्यावा लागतो. कोणतंही एकच पद त्याला धारण करता येते. मग तो केंद्रामध्ये लोकसभेमध्ये असो किंवा राज्याच्या विधानसभा विधान परिषदेमध्ये असो कुठलंही एकच पद त्याला धारण करता येईल. जर तो दोन्ही ठिकाणी असेल तर त्याला अपात्र ठरविल्या जाते. एका ठिकाणावरून त्याला अपात्र घोषित केल्या जाते. तिसरं म्हणजे तो व्यक्ती वेडा, परकीय, वेडा, दिवाळखोर किंवा भ्रष्टाचारी व्यक्ती नसावा. निवडणुकीत अपात्र ठरलेला व्यक्ती नसावा. जो कोणता व्यक्ती असेल तो व्यक्ती हा वेडा किंवा दिवाळखोर नसला पाहिजे, भ्रष्टाचारी नसला पाहिजे किंवा त्याच्यावर भ्रष्टाचारासाठी अपात्रतेचे निकष त्याच्यावर ठरलेला नसला पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं लाभाचं पद धारण केलेला व्यक्ती नसावा. लाभाचं पद म्हणजे काय? लाभाचं पद कशाला म्हणायचं? ज्या पदापासून आर्थिक मिळकत प्राप्त होते तसं ते पद धारण करणारा नसला पाहिजे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती बँकेचा अध्यक्ष आहे, एखाद्या पतसंस्थेचा एखाद्या बँकेचा अध्यक्ष आहे, तर तो त्या पदावर राहू शकत नाही. त्याला जर लोकसभेमध्ये जायचं असेल, त्याला जर विधानसभेमध्ये जायचं असेल आमदार म्हणून, खासदार म्हणून, तर त्याला इकडच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. तो इकडच्या बँकेच्या अध्यक्षपदावर असताना तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याला इकडे बँकेच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल तेव्हा तो तिकडे जाऊ शकेल. म्हणजे अशा पद्धतीने तो कोणतंही लाभाचं पद धारण करणारा जर व्यक्ती असेल तर सुद्धा तो अपात्र ठरतो. तसेच भारतीय न्यायालयाने जर त्याला 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा दिली असेल तर तसा व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी अपात्र ठरतो. 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीला जर शिक्षा झाली असेल 2 वर्षापेक्षा जास्तची तर तो सुद्धा अपात्र ठरतो असं म्हटलं गेलेलं आहे त्या अपात्रतेच्या निकषामध्ये. त्याच्यानंतर निवडणुकीच्या निकषाचे किंवा याचे उल्लंघन करणारी जर व्यक्ती असेल, निवडणुकीच्या कायद्यांचं उल्लंघन करणारी जर व्यक्ती असेल तर ती सुद्धा अपात्र ठरते. निवडणूक आयुक्तालयाकडून किंवा निवडणूक आयोगाकडून जे काही नियम निवडणुकीच्या संदर्भामध्ये जर सांगितले असेल, जे कोणते नियम सांगितले जातात त्या नियमांच्या निकषांचं जर उल्लंघन करणारे लोक असेल, उमेदवार असेल तर तो सुद्धा अपात्र ठरविला जातो. आणि म्हणून लोकसभेच्या निकषांच्या ज्याबरोबरच पात्रता आहेत त्यासोबतच काही अपात्रता सुद्धा सांगितल्या गेलेल्या आहेत, ज्या अपात्रतेनुसार लोकसभेच्या कार्यकाल आपल्याला किंवा लोकसभेचे जे सदस्यांसाठी पात्रता असतात त्या पात्रता आपल्याला सांगता येतात. मग या पात्रतेबरोबरच लोकसभेचा कार्यकाल किती असतो? भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असला पाहिजे असं नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे लोकसभेचा जो कार्यकाल आहे तो किमान 5 वर्षाचा असावा असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु जर काही कारणास्तव लोकसभा बरखास्त झाली असेल तर लोकसभा मुदतीपूर्व विसर्जित करता येते व लोकसभा विसर्जित झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी नवीन निवडणुका घेणं बंधनकारक असते. आणि म्हणून लोकसभेचा कार्यकाल हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 नुसार 5 वर्षाचा सांगितला गेलेला आहे. परंतु मुदतपूर्व काळामध्ये काही अनैसर्गिक किंवा काही कारणांमुळे जर भारतीय राज्यघटना किंवा लोकसभा ही बरखास्त करण्याचं काम आलं, वेळ आली तर त्या ठिकाणी
लोकसभेचा कार्यकाल हा मुदतपूर्व लोकसभा विसर्जित करून कार्यकाल समाप्त केला जात असतो. आणि म्हणून लोकसभेचा कार्यकाल हा मुदतपूर्व कार्यकाल विसर्जित जी अट आहे ती जर सोडली तर साधारणपणे 5 वर्षाचा कार्यकाल हा लोकसभेचा सांगितला गेलेला आहे. मग 5 वर्षाचा कार्यकाल त्याच्यानंतर निवडणूक पद्धती. लोकसभेची निवडणूक कशी आहे तुम्हाला माहित आहे? कशी निवडणूक आहे लोकसभेची? कोण सांगू शकते? कोणीच नाही सांगू शकत. कोणीच नाही सांगत का? लोकसभेमध्ये मी या अगोदरही सांगितलं आहे की विशिष्ट लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ पाडले जातात लोकसभेचे. ते मतदारसंघ पाडल्यानंतर त्याच्यासाठी निवडणुका घोषित केल्या जातात आणि निवडणुका घोषित झाल्यानंतर त्या निवडणुकांमध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक नागरिक हा मतदान करत असतो. निवडणुकीमध्ये ज्या उमेदवाराला बहुमत प्राप्त होते तो उमेदवार निवडून आला असं घोषित करण्यात येते. म्हणजे भारतामध्ये लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला असल्यामुळे लोकशाहीमध्ये गुप्त मतदान पद्धतीने वय वर्ष 18 पूर्ण करणारा प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार दिला गेलेला आहे आणि तो प्रत्येक स्त्री पुरुष निवडणुकीला उभ्या असलेल्या व आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला मतदान करतो. निवडणुकांमध्ये ज्या व्यक्तीला जास्त मतं मिळालेली असेल तो व्यक्ती बहुमताच्या आधारावर निवडून आला असं घोषित करण्यात येते. अशा पद्धतीने निवडणूक पद्धती ही घेतल्या जाते. मग निवडणुकीमध्ये निवडणूक झाली मग सरकार स्थापन कसं करायचं? निवडणूक तर झाली तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून आले असेल त्या पक्षाचं सरकार स्थापन केलं जाते. म्हणजे आता गेल्या निवडणुकांमध्ये बीजेपीचे जास्त उमेदवार निवडून आले होते म्हणून आज बीजेपीचं सरकार आहे, बरोबर आहे. म्हणून बहुमताच्या आधारावर जास्त उमेदवार ज्या पक्षाचे निवडून येत असतील त्या पक्षाचं सरकार स्थापन केलं जाते. तो पक्ष आपलं मंत्रिमंडळ स्थापन करतो. त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनत असतो. मग पंतप्रधान बनत असल्यानंतर तो पंतप्रधान बनल्यानंतर तो आपलं मंत्रिमंडळ स्थापन करत असतो. जे लोक निवडून आलेले असतील तेच लोक आपल्यामधून एकाची पंतप्रधान म्हणून निवड करतात. पंतप्रधान म्हणून शपथ घेतो त्या पक्षाचा नेता आणि पहिल्या सभेमध्ये किंवा पहिल्या अधिवेशनामध्ये आपल्यामधूनच एकाची लोकसभेचा सभापती म्हणून सुद्धा ते निवड करतात. निवडून आलेले प्रत्येक सगळे सदस्य भारतीय राज्यघटनेच्या कलम 93 ते 97 मध्ये सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या सभापती आणि उपसभापतीची निवड ही निवडून आलेले लोक आपल्यामधून करत असतात आणि म्हणून त्यांचे वेतन आणि भत्ते अधिकार व कायद्याची तरतूद करण्याकरिता या भारतीय राज्यघटनेचे कलम 93 ते 97 मध्ये लोकसभेचा सभापती त्यांचे वेतन आणि भत्ते यांची तरतूद केली गेलेली आहे. अशा पद्धतीने भारतीय लोकसभेमध्ये जे काही लोकसभेची जी रचना आहे ती रचना बनल्या गेलेली आहे. लोकसभेमध्ये निवडणुका कशा घेतल्या जातात? निवडून आलेले सदस्य आपल्यामधून एकाची त्या निवडून आलेले लोक आपल्यामधून एकाला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. तर आपल्याच निवडून आलेल्या सदस्यापैकी एकाला लोकसभेचा सभापती म्हणून हे करतात.
त्यांच्या संदर्भातील वेतन आणि भत्ते हे भारतीय राज्यघटनेच्या 93 ते 97 या कलमांमध्ये यांच्या वेतन भत्त्यांचं विश्लेषण केलं गेलेलं आहे, तरतूद केल्या गेलेली आहे. अशा पद्धतीने हे लोकसभेची रचना आपल्याला पाहता येईल. आता लोकसभेचा सभापती जो बनतो, आपल्यामधूनच एकाची लोकसभेचा सभापती म्हणून निवड करतात. त्या लोकसभेच्या सभापतीचं काय काम असतो? लोकसभेचा सभापती हा सभागृहातील नेत्यांची विचारविनिमय करून विविध विषयासंबंधी राष्ट्रपतीने केलेल्या अभिभाषणावर आपलं मत व्यक्त करत असतो. लोकसभेचं कामकाज सुरळीतपणे पार पडलं पाहिजे. लोकसभेमध्ये सभागृहामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. लोकसभेमध्ये सभागृहामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी तो काम करत असतो. लोकसभा सभापतीवर असतो. लोकसभेच्या अधिवेशना कालामध्ये किंवा सभागृहामध्ये गणपूर्ती आहे किंवा नाही, त्या गणपूर्तीची हे करण्याकरता सभापती महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर लोकसभेचं अधिवेशन बोलावणे, ते अधिवेशन स्थगित करणे, ते अधिवेशन चालू ठेवणे, सभागृहाची गणपूर्ती पाहणे, ह्या सर्व गोष्टीचं हे करणे, निर्णायक मत देणे. ज्यावेळेस एखाद्या विधेयकावर जर दोन्ही बाजूने समान मते पडली असेल तर लोकसभेचा सभापती निर्णायक मत देऊ शकतो. तसं त्याला मतदानाचा अधिकार नसतो त्या सभापतीला, परंतु निर्णायक मत तो देऊ शकतो की जर दोन्ही बाजूने जर समान मतं पडली असेल तर लोकसभेचा सभापती हा निर्णायक मत देऊन त्या याचा निर्णय करू शकतो. सभागृहामध्ये शांतता प्रस्थापित करणे, सभागृहाच्या नियमांचं पालन करणे. जर कोणी सभागृहाचा अपमान करत असेल, अवमान करत असेल, नियमांचा भंग करत असेल तर त्या सदस्याला सभागृहातून बाहेर करणे, त्याचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करणे किंवा अंशतः त्याचं सदस्य रद्द करणे, अशा पद्धतीचे अनेक कार्य हे सभागृहाचा सभापती या नात्याने करत असतो. विरोधी पक्षासाठी निवडणुका घेणे, पक्षनेता निवडणे, सभागृहाचे कामकाज शांततेने चालवणे, ते टिकवून ठेवणे, सभागृहाची गणपूर्ती हे पाहणे, राज्यसभा आणि लोकसभा यांची संयुक्त बैठक जर होत असेल तर त्यामध्ये त्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणे, अशा पद्धतीने अनेक प्रकारची कार्य हा सभापती निवडत असतो. त्याचप्रमाणे ज्या काही वेगवेगळ्या समित्या असतात त्या समित्यांचं सुद्धा अध्यक्षस्थान किंवा त्या समित्यामध्ये जशी प्रवर समिती असेल, लोकलेखा समिती असेल, सामान्य उद्देश समिती असेल, नियम व शिस्तपालन समिती असेल, या यांची अध्यक्षांची नियुक्ती करण्याचं कार्य हा लोकसभेचा सभापती करत असतो. अशा पद्धतीने लोकसभेच्या सभापतीची काही बहुविध कार्य आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आपण पुढच्या पिरियडला आपण लोकसभेच्या लोकसभेचे कार्य व अधिकार पाहू. ते विस्तृत आपल्याला पाहावं लागेल आणि म्हणून आज